आम्ही आहे तो पुढं तुमच्या हातावर थोडं साईडला या सगळे थोडं साईडला या
Control slot. Last ball को सलाम देंगे. सलाम. Shoot. प्राण राष्ट्रीय ध्वज को सलाम देगा. राष्ट्रीय सलाम. सलाम. Shoot. मुक्तीसंग्राम दिनाच्या 76व्या वर्धापन दिनाला उपस्थित सर्व स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी बंधू, पत्रकार बांधव, ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, आपणाला 76व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात ज्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्वांना मी विनम्रपणे अभिवादन करतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. मात्र हैदराबादच्या निजाम संस्थानाने भारतात विलीन होण्यास नकार दिला. हैदराबाद संस्थानचा राजा मीर उस्मान अली याची वेगळ्या देशाची संकल्पना होती. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यानंतर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात क्रांतिसिंह नाना पाटील, स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या मार्गदर्शनात मराठवाडा मुक्तीसंग्रामात अनेक स्वातंत्र्य सैनिक एकत्र झाले. धाराशिव जिल्ह्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा अधिक तीव्रतेने लढला गेला. निजामाकडून होणाऱ्या अन्याय व अत्याचारामुळे जनता कंटाळलेली होती. निजामाच्या विरोधात गावोगावी जनता जागी होऊ लागली होती. एकीकडे देश इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आनंद घेत असताना हैदराबाद संस्थानातील जनता रजाकारांच्या अत्याचाराला बळी पडत होती. हैदराबाद मुक्तीसंग्रामासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपले सुरक्षित स्थळ निर्माण केले होते. असे कॅम्प धाराशिव परिसरात जुलै 1947 ते मार्च 1948 या कालावधीत गौडगाव, बार्शी, चिंचोली, वाघोली, आंबेजवळगे, कौडगाव, वाघदरी, पानगाव, मुसदी व ईट या भागात सक्रियपणे कार्यरत होते. कॅम्पमधील लोकांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या होत्या. या कॅम्पच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत होते. निजामाच्या जुलमी सत्तेला विरोध करून त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी अनेकांनी घरावर तुळशीपत्र ठेवून जीवाची बाजी लावली होती. हैदराबाद संस्थाने भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करणाऱ्यावर आणि तिरंगा फडकवण्यावर बंदी घातली होती. या बंदीला झुगारून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. चिलवडीच्या रामभाऊ जाधव या स्वातंत्र्य सैनिकाने शेकडो लोकांना एकत्र करून खेड्यापाड्यात तिरंग्याची मिरवणूक काढली. सन 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. सन 1760 मध्ये मराठवाडा या शब्दाचा जन्मही धाराशिव जिल्ह्यातच झाला.
13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने चारही बाजूने हैदराबादमध्ये सैनिक घुसवले. अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने शरणागती पत्करली व 109 तासाच्या संघर्षानंतर भारतीय लष्कराने हैदराबाद संस्थान ताब्यात घेऊन भारतीय संघराज्यात विलीन केले. आजच्या 76व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मला सांगताना आनंद होत आहे की राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा मंत्री म्हणून 24 महिन्यात 42 निर्णय घेऊन महाराष्ट्र निरोगी सुदृढ करण्याचा संकल्प केला आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित, जागरूक पालक सुदृढ बालक, निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे यासह आपला दवाखाना, सुंदर माझा दवाखाना, मोफत उपचार, तसंच महात्मा फुले जन आरोग्य योजना 1.5 लाखाची 5 लाख, तसंच मागच्या 8-10 दिवसापूर्वी केंद्र सरकारने 70 वर्षावरील सर्वांना 5 लाखाचा, सर्व आजी आजोबा यांना 5 लाखाचा मोफत उपचार करण्याचं धोरण लावलं. त्याच्यामुळं भारतामध्ये जवळपास 4.5 कोटी माझ्या आजी आजोबांना मोफत उपचाराची सेवा उपलब्ध झाली. तसंच महाराष्ट्रामध्ये जवळपास 44 लाख माता आणि जवळपास 48 लाख माझे आजोबा यांना या उपचाराचा लाभ मिळणार आहे. त्याप्रमाणेच विमा कवच, आशा वर्कर्स, गट प्रवर्तक, कर्मचारी यांच्या मानधनामध्ये भरीव वाढ करून असे निर्णय घेण्यात आले. पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. भाविकांना यात्रेच्या काळात आरोग्याच्या सुविधा देण्यात येत आहे. यासाठी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या आरोग्यविषयक उपक्रमाची दखल सलग इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड यांनी 3ऱ्यांदा नोंद घेऊन हॅट्रिक केली आहे. 26 लाखापेक्षा जास्त वारकरी बंधू भगिनींना मोफत आरोग्य सेवा दिली गेलेली आहे. धाराशिव येथे शासकीय महाविद्यालयासाठी 30 एकर जागा हस्तांतरित करण्यात आली असून इमारतीच्या बांधकामासाठी 550 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्यातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी 500 खाटाचे नवीन जिल्हा सामान्य रुग्णालय मंजूर केले आहे. रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी 25 एकर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. या बांधकामासाठी 350 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तसंच धाराशिव येथे क्रिटिकल केअर व ICU सेंटरचे काम सुरू असून येथे 200 खाटाचे महिला रुग्णालय मंजूर करण्यात आलं आहे. परांडा येथे 100 खाटाचे महिलांचे रुग्णालय मंजूर करण्यात आलं आहे. या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम आज प्रगतीपथावर आहे. भूम परांडावासी या दुष्काळी तालुक्यात भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली पाहिजे यासाठी आपल्या स्वखर्चातून वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती योजना राबवली गेली. या योजनेच्या माध्यमातून या 3 तालुक्यातील जवळपास 250 गाव शिवारात जलसंधारणाचे काम करण्यात आले. त्यामुळे सिंचन प्रकल्प क्षेत्रात 4 TMC तर जमिनीत 12 TMC पेक्षा अधिक भूजल साठा वाढण्यास मदत झाली आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पामुळे जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील 33 गावातील 34,000 हेक्टर क्षेत्र लवकरच काही दिवसामध्ये सिंचनाखाली येणार आहे. भूम परांडा आणि वाशी या तालुक्याच्या ठिकाणी नवीन औद्योगिक वसाहती अर्थात MIDC मंजूर करण्यात आल्या आहेत. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा या योजनेत राज्यात अव्वल स्थानी आहे. जिल्ह्यातील 3,24,659 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असता 16 सप्टेंबरपर्यंत 3,92,924 महिला योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलेले आहेत. युवा वर्गाला त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3,569 प्रशिक्षणार्थी शासकीय आस्थापनेत आणि 358 खाजगी आस्थापनेत असे एकूण 3,927 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर धाराशिव जिल्हा हा राज्यात 4थ्या स्थानावर आहे. मुलींना गावापासून शिक्षणासाठी दुसऱ्या गावाला जाण्यासाठी ST महामंडळाने मोफत प्रवासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण विद्यार्थ्यांनी मोफत पास योजना सुरू केली आहे. 2 वर्षात जिल्ह्यातील शिक्षण घेणाऱ्या 47,000 विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. यामुळे मुलींना आपले शिक्षण घेण्यास या योजनेचा फायदा होत आहे. महिला भगिनींचा विचार करून त्यांना सुद्धा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ST बसेसमध्ये 50% सवलत देण्यात येत आहे. त्यासाठी आम्ही महिला सन्मान योजना सुरू केली आहे.
2 वर्षात जिल्ह्यातील 1,87,00,000 महिलांनी या योजनेचा विविध ठिकाणच्या प्रवासादरम्यान लाभ घेतलेला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला देशभरातील भाविकांना रेल्वे मार्गाने सहज येण्यासाठी धाराशिव, तुळजापूर, सोलापूर रेल्वे मार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने 452 कोटी रुपये आणि केंद्र सरकारने 327 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे. जिल्ह्याचे मागासलेपण ओळखून केंद्र सरकारने जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्हा केला आहे. जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये एकच लक्ष्य की हा आकांक्षित जिल्हा जो डाग जिल्ह्याला लागलेला आहे तो पुढच्या 24 ते 29 मध्ये पुसून टाकण्याचा संकल्प आज ह्या मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण करूया. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचवले पाहिजे यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांची सूक्ष्म नियोजनातून अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुनश्च एकदा सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.